भाजपच्या वतीनं देशामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे। आजपासून 23 मे पर्यंत ही यात्रा सुरू राहील। यामध्ये भाजपचे नेते आणि मंत्री सहभागी होणार आहेत। ऑपरेशन सिंदूरच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजपनं ही तिरंगा यात्रा काढली आहे। पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर काही वेळातच सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले, तसंच स्फोटाचा आवाज देखील ऐकायला आला। त्यानंतर या भागात ब्लॅकआउट घोषित करण्यात आला। शस्त्रसंधीनंतर लगेचच लष्कर आणि पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांनी पाकिस्तानकडून टाकण्यात आलेले आणि स्फोट न झालेले अनेक बॉम्ब नष्ट करण्याचं काम झपाट्यानं सुरू केलंय। बारामुल्लाच्या उरी सेक्टरमधील 6 गावांमध्ये जिवंत बॉम्ब निष्क्रिय केल्यानंतर तिथल्या रहिवाशांना घरी परतण्याची परवानगी मिळाली आहे। भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं भारतीय शहरं आणि गावांवरती केलेल्या हल्ल्यांना भारतीय सुरक्षा दलांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं। यामध्ये भारतानं पाकिस्तानच्या 12 एअरबेसवरती हल्ले केले असून 52 पेक्षा जास्त वायू सैनिकांचा मृत्यू झालाय। मुंबई पहलगाम हल्ल्यानंतर सीमेपलीकडून होणारे सायबर हल्ले तसंच ऑपरेशन सिंदूर नंतर अधिक तीव्र झालेले आहेत। या कालावधीत एकूण 15 लाख सायबर हल्ल्याचे प्रयत्न पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियातील हॅकर टोळ्यांनी केले। त्यातील फक्त 150 हल्लेच यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून अतिरिक्त गरजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जातात। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे पुढील 2 दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे। उत्तर मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्वसनाला खऱ्या अर्थानं गती मिळाली आहे। रखडलेल्या प्रकल्पांची यादी तयार करून त्यांना मार्गी लावण्याचं काम वेगानं सुरू करण्यात आलंय। मुंबईत घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण होऊनही या नवीन धोरणाच्या अंमलबजावणीचा मुहूर्त पालिकेला अजून सापडलेला नाही। या दुर्घटनेच्या चौकशीसाठी भोसले समितीचा अहवाल सुद्धा राज्य सरकारकडे सादर करण्यात आलाय, पण पालिका नवीन जाहिरात धोरणाबाबत अद्यापही गप्पच आहे। पाकच्या ताब्यात असलेले बीएसएफचे कॉन्स्टेबल पूनम कुमार साहू यांच्या पत्नी रजनी आणि ममता बॅनर्जी यांची फोनवरून चर्चा झाली। साहू यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ममता बॅनर्जींनी दिलं। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 1,60,000 क्विंटल कांद्याची आवक झाली। कांद्याला सरासरी 1,150 रुपये दर मिळालाय। मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला आजपासून सुरुवात होते। विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरता येतील। त्यानंतर 17 जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल। त्याचं वेळापत्रक विद्यापीठानं जारी केलंय। मुंबईत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियानं युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढे ढकललेल्या सीए परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। आता या परीक्षा 16 मे ते 24 मे दरम्यान घेतल्या जाणार आहेत। मुंबई राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। याबाबतच्या ठरावाला महामंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली। पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांमधील मिळकत कर वसुलीला राज्य सरकारनं स्थगिती दिली। समाविष्ट गावातील नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन महापालिकेच्या तिजोरीत 30 कोटी 40 लाख रुपये जमा केले। भारत पाकिस्तान तणावामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत मुंबई एटीसीच्या कार्यक्षमतेनं सर्वांचं लक्ष वेधलंय। केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवरती पोस्ट करत या टीमच्या शांत आणि अचूक कामगिरीचं कौतुक केलं। भारत पाकिस्तान हवाई तणावाच्या पार्श्वभूमीवर दररोज 450 अतिरिक्त उड्डाणं यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल मोहोळ यांनी या कामगिरीचं कौतुक केलं। उत्तर प्रदेशातील कुशीनगर इथे जन्मलेल्या 17 नवजात मुलींना त्यांच्या कुटुंबियांनी सिंदूर हे नाव दिलं। ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर प्रेरित झालेल्या कुटुंबियांनी त्यांच्या मुलीचं नाव सिंदूर ठेवलंय। साई संस्थांच्या तिजोरीत सुमारे 500 किलो सोनं जमा झालंय। त्यात दागिने स्वरूपातील सोनं जास्त आहे। अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याच्या भावात दुपटीनं वाढ झाल्यामुळे साई संस्थांच्या संपत्तीत तब्बल 250 कोटींची वाढ झाली आहे। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती झिरवळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली। गुरुवारी त्यांना रुग्णालयातून घरी पाठवलं जाणार आहे, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली। राज्यात गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत हिवताप बाधित रुग्ण संख्येमध्ये 62.76% घट झाली। हे आकडेवारीतून समोर आले। 2015 मध्ये राज्यात 56,603 हिवताप बाधित रुग्ण होते, तर 2024 मध्ये 21,078 रुग्णांची नोंद झाली।
मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा प्रशासनातला टक्का वाढवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये सुरू केलेली पूर्वतयारी अभ्यासक्रम निधीअभावी बंद पडलेत. तसंच 2024-25 या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमांसाठी आवश्यक परवानग्या सुद्धा देण्यात आलेल्या नाहीत. पुण्यात पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्या नागरिकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तरी देखील सुधारणा न झाल्यास त्यांचा नळजोड तोडला जाईल आणि पालिकेनं अनेक भागामध्ये मीटर बसवल्यामुळे कोणत्या भागात किती पाणी जातं याची माहिती सुद्धा महापालिकेला मिळणार आहे. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मनमाड शहर परिसरामध्ये अवकाळी पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसानं वेगवेगळ्या भागात झाडं पडली. अनेक ठिकाणी विजांच्या तारा तुटल्या, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. वाशिम जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलं. मालेगाव तालुक्यातील मुगळा, मेडशी यासोबतच काही ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस पडतोय. या पावसामुळे वातावरणात गारवा जरी निर्माण झाला असला तरी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची चिंता व्यक्त होतीये. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे सातपुडा पर्वत रांगांसह तालुक्यातील अनेक गावातील बाजारपेठेत लोकांची धावपळ उडाल्याचं बघायला मिळालं. या पावसाचा पपई आणि केळी पिकाला फटका बसण्याचा अंदाज आहे. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरासह तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला तर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. तब्बल 1 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातल्या नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला. या वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं धाराशिव जिल्ह्याला चांगलंच झोडपलं. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा, वाशी, धाराशिव, तुळजापूर या तालुक्याला झोडपलं. त्यामुळे आंबा, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालंय. अनेक घरांवरचे पत्रे देखील उडून गेले. नाशिकमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे. जालन्यातल्या वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसाचा अनेकांना फटका बसलाय. अंबड तालुक्यातील हसनापूर येथील शेतकरी कृष्णा सोनावणेंच्या वॉल कंपाऊंड भिंत आणि घराला तडे जाऊन मोठं नुकसान झालंय तर खतांचं देखील मोठं नुकसान झालंय. बीड शहरामध्ये 3:30 वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. जवळपास पाऊण तास पावसानं नागरिकांना झोडपलं. शहरातील पोलीस पेट्रोल पंपाचं छत कोसळलं असून यामध्ये 2 जण जखमी झाले तर अनेक ठिकाणी झाडं पडली. त्यासोबत वीज पुरवठा खंडित झाला. बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर, लोणार या तालुक्यामध्ये तुफान पाऊस झाला. चोरपांगरा शिवारातील शेतामध्ये कुटुंबासह कापूस वेचणीचं काम करत असताना वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. जालन्यातल्या भाटेपुरीत अंगावरती वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. विठ्ठल कावळे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. शेतात काम करण्यासाठी गेले असताना अंगावरती वीज पडून दुर्घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंढी धरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जवळपास 500 कोटी रुपये पुनर्वसनासाठी दिल्यामुळे अखेर धरणाच्या कामाला सुरुवात झाली आणि धरणामुळे मुखेड तालुक्यातील 27,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. भिवंडीकरांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वऱ्हाळ देवीची यात्रा आणि पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. देवीच्या यात्रेनिमित्तानं मंदिरामध्ये दर्शनासाठी ग्रामस्थांसह अनेक भाविकांनी हजेरी लावली. रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातील कोळवड इथे ग्रामस्थांवरती मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एकूण 42 जण जखमी झाले. त्यामध्ये 13 बालकांचा समावेश आहे. 2 रुग्णांना अधिक त्रास होऊ लागल्यामुळे पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलंय. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील जुना खेतिया रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. मिशन बंगला ते लोणखेडा दरम्यान रस्त्याची चाळण झाली आहे. इथून जाताना लोकांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याचं काम लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटलेला कंटेनर थेट समोरून येणाऱ्या 4 चाकी वाहनावरती जाऊन धडकला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातली 6 जण जखमी झालेत. एकाचा जागीच मृत्यू झालाय. गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचं मोठं प्रशिक्षण शिबिर उद्ध्वस्त केलं. चकमकीनंतर माओवादी पळून गेले. यावेळी सर्चिंग ऑपरेशनमध्ये माओवाद्यांच्या अत्याधुनिक बंदुकींसह काही काडतुसं आणि मॅगझिन सापडली आहेत. गेल्या 5 दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ही वाहतूक कोंडी होतीये. माणगाव ते इंदापूर दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या, त्यामुळे स्थानिक चांगलेच हैराण झालेत.
रायगडच्या कर्जत तालुक्यातील ठाकूरवाडी रेल्वे स्टेशनजवळ एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळला. या सुटकेस प्रकरणाचं गूढ उलगडलं असून हा मृतदेह एका तरुणीचा असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीला कर्जत पोलिसांनी बेंगळुरूतून अटक केली आहे. नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानक काही दिवसांसाठी तात्पुरतं स्थलांतरित करण्यात आलंय. शहरातील कवठा इथल्या मोकळ्या मैदानात तात्पुरत्या स्वरूपात बस स्थानक उभारण्यात आलं. मात्र अवकाळी पावसामुळे बस स्थानकामध्ये चिखल झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होतीये. चांदवडच्या तळेगाव रोही येथे गावगुंडांच्या टोळीनं हायदोस घातला. किरकोळ कारणातून एका दिव्यांगाला पट्टा आणि दंडुक्यानं बेदम मारहाण करण्यात आली. बदनामी केल्याचं कारण सांगत ही मारहाण झाली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर आरोपींवरती गुन्हा दाखल झालाय. सांगलीच्या सह्याद्री नगरात भर दुपारी खून झाल्याची घटना घडली. मृत व्यक्ती रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे. दुपारी 4च्या सुमारास 8 ते 10 हल्लेखोरांनी चाकून वार करत हत्या केली. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याचे दर 3,400 रुपयांनी घसरून 93,400 रुपयांवरती आलेत. चांदीच्या दरात 2,400 रुपयांची घसरण झाली असून चांदीला 94,100 रुपयांचा दर मिळतोय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन बघता येणार आहे. भिवंडीमध्ये अनधिकृत गोदामांची संख्या वाढली आहे. सद्यस्थितीत भिवंडीत 525 अनधिकृत गोदामं आहेत. विविध कंपन्यांकडून माल ठेवण्यासाठी या गोदामांचा वापर होतो. अनेक कंपन्यांची अत्यंत ज्वलनशील केमिकल्स या गोदामामध्ये साठवली जातात. त्यामुळे या परिसरात आग लागण्याची भीती असते. ग्रामीण भागात फोफावलेल्या गोदामपट्ट्यामुळे नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी राज्य सरकारकडून 2008-2009 मध्ये भिवंडीतील 60 गावं एमएमआरडीए प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली सोपवली. मात्र 15 वर्षांपासून एमएमआरडीएनं कोणताच ॲक्शन प्लॅन तयार केला नसल्यामुळे विकास रखडलाय. राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी इयत्ता 11वी प्रवेशासाठीच्या नोंदणी प्रक्रियेची मुदत 15 मे रोजी संपणार आहे. 2 दिवसात सर्व शिक्षण संस्थांना प्रवेश नियंत्रण समितीच्या संकेतस्थळावरती तातडीनं नोंदणी करणं अनिवार्य असणार आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं झोडपून काढलं. यात हळद, भुईमूग, आंबा, पपई, कांदा यासारख्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर वीज पडल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागलाय. अमेरिका आणि चीन यांनी एकमेकांवरती लावलेल्या अतिरिक्त आयात शुल्काला 90 दिवसांसाठी स्थगिती दिली. त्यामुळे जागतिक शेअर बाजारांनी मोठी उसळी घेतली आहे. अमेरिकी व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि अमेरिकी वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांनी जिनेव्हा इथे ही घोषणा केली. देशातील सर्वात मोठी सरकारी स्टेट बँक ऑफ इंडियाला भारतीय रिझर्व्ह बँकेनं तब्बल 1.72 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. नियामक अनुपालनातील त्रुटींप्रकरणी आरबीआयनं ही कारवाई केली आहे. महायुती सरकारनं मुंबई महानगरपालिकेवरील प्रशासकाच्या माध्यमातून पालिकेच्या घनकचरा विभागाच्या खासगीकरणाचा घाट घातलाय. या विभागात काम करत असलेल्या 32,000 सफाई कामगारांना उद्ध्वस्त करून हा प्रकल्प लाडक्या कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा हा डाव आहे असा आरोप काँग्रेसनं केला. बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात होणाऱ्या व्याघ्र गणना कार्यक्रमात 81 मसणांवर 162 पर्यटक सहभागी झाले असून कोर झोनमध्ये वन अधिकारीच गणना करणार आहेत. मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर परिसराला आता झळाळी मिळणार आहे. या प्रकल्पासाठी 37 कोटी 32 लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आलाय. उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या धर्तीवर महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास होणार आहे. शबरी घरकुल योजनेसाठी प्रस्तावित निधी आणि प्रत्यक्ष वितरित निधीमध्ये कमालीची तफावत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत राज्यातील 61,186 आदिवासी कुटुंबांना हक्काची घरं मिळाली नाहीत. सातारा जिल्हावासियांसाठी खुशखबर आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची साताऱ्यात एंट्री होते. या कंपनीकडून जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांचे सुटे भाग जोडणारा प्रकल्प उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. या कंपनीनं मध्यम पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. रुग्णालयात दाखल होण्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंत रुग्णसेवेमध्ये डॉक्टरांच्या बरोबरीनं परिचारिका महत्त्वाच्या भूमिका बजावतात. मात्र राज्यातील अशासकीय रुग्णालयांमधील एकूण मंजूर पदांपैकी परिचारिकांची हजारो पदं रिक्त आहेत. परिणामी एका परिचारिकेला 15 ते 20 रुग्णांची जबाबदारी पार पाडावी लागते. चिखले गावाजवळ वारंवार होत असलेली गळती रोखण्यासाठी जलवाहिनी बदलण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेनं घेतलाय. त्यासाठी 24 तासांचा वॉटर शटडाऊन जाहीर केलाय. उद्या आणि गुरुवारी नवी मुंबईतील पाणी पुरवठा बंद असणार आहे. अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात झाडं आणि फांद्या पडल्यामुळे पालिका सतर्क झाली आहे. वृक्ष छाटणीची कामं 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना दिले. त्यानंतर या कामाचं सर्वेक्षण होणार आहे.
मावळातील देहुरोड परिसराला अवकाळी पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या या अवकाळी पावसानं सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला, परंतु उन्हाळी बाजारी पीक काढणीला उशीर झाल्यामुळे बाजरी पिकाला नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा आरोप मावळ मनसेनं केलाय. तर पायऱ्या बनवण्याच्या कामाला वेग आला असला तरी या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसैनिकांनी केलाय. तर ही कामं सुरू असताना अधिकारी आणि ठेकेदार गायब असल्याचं दिसतंय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन मंडळाकडनं सांगलीमध्ये आयोजित आंबा महोत्सवाला सांगलीकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. 5 दिवसांच्या आंबा महोत्सवातून सांगलीकरांनी जवळपास 33,60,000चे आंबे खरेदी केले. सांगलीत कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ऊस, डाळिंब आणि द्राक्ष पिकांमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर कशा पद्धतीने केला जाऊ शकतो याबाबतची कार्यशाळा घेण्यात आली. मिरजमध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या संयुक्त विद्यमानं एआय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये सांगली जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. आश्वासन देऊनही पाणी सोडण्यात न आल्यामुळे भाजप आमदार सुभाष देशमुख स्वतः सोलापुरातील सिंचन भवन इथे आज आंदोलन करणार आहेत. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांनी पाण्याबाबत सिंचन भवन इथे 5 मे रोजी आंदोलन केलं होतं. यावेळी 12 मे पर्यंत पाणी सोडण्याचं आश्वासन देण्यात आलं, मात्र आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे सुभाष देशमुख आक्रमक झाले. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर शहरात झालेल्या मुसळधार पावसानं इथे रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं चित्र आहे. शहराच्या प्रमुख रस्त्यावरनं तब्बल गुडघाभर पाणी वाहू लागल्यामुळे व्यावसायिकांचे आणि स्थानिकांचे चांगलेच हाल होत आहेत. बुलढाण्यात बुद्ध पौर्णिमेनिमित्तानं चिखली इथे शांती मार्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. या शांतता यात्रेत मोठ्या संख्येनं स्थानिक सहभागी झाले. साताऱ्याच्या कराड शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या दत्त चौकामध्ये एका दुकानात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. फटाक्यांच्या दुकानात लागलेल्या आगीमुळे या ठिकाणी एकच तारांबळ उडाली. अमळनेरमध्ये संत सखाराम महाराजांची पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. या मिरवणुकीला हजारो भाविकांनी गर्दी केली. अमळनेर तालुक्यातील खर्दे इथे वीज पडून शेतातील बैल जागीच ठार झाला तर 3 गुरं जखमी झाली आहेत. शिवाय शेतात काम करत असलेला सालदार राहुल बारले गंभीर भाजला गेलाय. जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाची संघटन बांधणीची बैठक पार पडली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. सांगलीच्या दुष्काळी जत भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. जत तालुक्याला पावसानं झोडपून काढलं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दुष्काळी भागातील नागरिकांना दिलासा मिळालाय. दौंड तालुक्यातील कुसेगाव, केडगाव या परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. मात्र पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. दोडामार्ग तालुक्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळालाय. तुळजापूर धाराशिव मार्गावरील बोरी गावाजवळ एका ढाब्याला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलानं दिली. या आगीमध्ये ढाबा पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे लाखोंचं नुकसान झालंय. नाशिकमध्ये दुचाकी चालकावरती झाड पडल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. नाशिकच्या सातपूर परिसरातली ही घटना असून शहरातील जुन्या वाळलेल्या झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. बिहारच्या छपरा इथे शहीद जवान इम्तियाज यांना अखेरचा निरोप देण्यात आला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान लढताना ते शहीद झाले. मध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारत पाकिस्तान शस्त्रसंधीवरती काल मोठं विधान केलं. शस्त्रसंधी केली नाही तर व्यापार बंद करू असं दोन्ही देशांना सांगितल्यानंतर भारत आणि पाकिस्ताननं शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. 2 अण्वस्त्रधारी देशातला संघर्ष आम्ही रोखला. अण्वस्त्र युद्धाचा धोका टाळला आणि करोडो लोकांचे जीव वाचवले असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. पाकिस्तानच्या न्यूक्लिअर कमांडवरती हल्ला केलेला नाही अशी माहिती भारतीय लष्करानं दिली. किराणा हिल्स इथे न्यूक्लिअर कमांड आहे अशी हे माहिती नाही असं देखील स्पष्टीकरण भारतीय लष्करानं दिलं.
भारत पाक युद्धादरम्यान इस्रोनंही महत्त्वाची भूमिका बजावली. इस्रोचे 10 उपग्रह 24 तास पाकवरती लक्ष ठेवून होते, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली. देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याच्या धोरणात्मक उद्देशानं किमान 10 उपग्रह 24 तास सतत कार्यरत आहेत, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी एक मोठा दावा केलाय. त्यांच्या रिपोर्टनुसार पाकिस्तान, इंडोनेशिया आणि बांगलादेशातनं आतापर्यंत तब्बल 15 लाख सायबर हल्ले भारतावरती करण्यात आलेत. या 15 लाख हल्ल्यांपैकी फक्त 150 हल्ल्यांमध्ये सायबर क्रिमिनल्सला यश मिळालंय. सायबर हल्ल्यांद्वारे मोठ्या प्रमाणात डेटा चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता देशाच्या बाजूने उभं राहण्याची वेळ आहे, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी राऊतांवरती निशाणा साधला. त्याचसोबत आपण कोणाचा राजीनामा मागताय, ही ती वेळ आहे का, असं म्हणत मोदींच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरनं राऊतांना त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीत भाषण न करून दिल्याच्या कारणावरनं एका पदाधिकाऱ्यानं चांगलाच संताप व्यक्त केला. अशोक सोनावणे यांना बोलू न दिल्यामुळे वरिष्ठ नेत्यांसमोरच त्यांनी नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीप हंगामा आढावा बैठक झाली. बैठकीत पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान बनावट बियाणं शेतकऱ्यांच्या हातात पडण्याआधीच पकडलं जाईल, असं आश्वासन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलं.